Firstly, welcome you all to this basic digital terrain modeling online course. In this video, we will see how to interpolate and extrapolate between the points. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरपोलेशन आणि एक्स्ट्रापोलेशन. तर आपण ही कंटूर शीट पाहता, तर या कंटूर शीट मध्ये आपण वेगवेगळे कंटूर लाईन्स आहे, त्याच्या प्रत्येक कंटूर लाईनचा प्रत्येक इलिव्हेशन आहे आपण पाहू शकता या शीट मध्ये. तर आपण इंटरपोलेशन काय असते हे आपण शॉर्ट मध्ये पाहूया. तर सर्वात पहिले जी कंटूर लाईन्स आहे हे 100 मीटरची आहे, त्यानंतर जी कंटूर लाईन्स आहे ते 200 मीटरची आहे. पण मला जर कंटूर लाईन्स 105.8 मीटर ही जी कंटूर लाईन आहे तर 100 मीटर पासून किती अंतरावर किती डिस्टन्सवर असेल हे फाइंड आउट करायचं असेल तर मला इंटरपोलेशन करावं लागते. किंवा 105.8 मीटरची कंटूर लाईन्स 200 मीटर पासून किती अंतरावर आहे हे जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मला इंटरपोलेशन करावं लागते. तर इंटरपोलेशनच्या काही वेगवेगळे मेथड्स आहेत. तर आपण ते मॅन्युअल मेथड्स कोणत्या आहे आपण स्टेप बाय स्टेप मध्ये पाहूया. तर सर्वात जी पहिली मेथड आहे ती आहे बाय अर्थमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. देर आर 3 मेथड. फर्स्ट इज arithmetical calculation. This is a very tedious and time consuming but accurate method. टाइम कंझ्युमिंग आहे पण कशी आहे ॲक्युरेट आहे. त्यानंतर आहे पोझिशन ऑफ कंट्रोल पॉइंट्स बिटवीन गाइड्स पॉइंट आर लोकेटेड बाय अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन. आपण कॅल्क्युलेशन करतो आणि तो पॉइंट फाइंड आउट करतो. यूज फॉर स्मॉल एरियाज व्हेअर ॲक्युरेट रिझल्ट आर नेसेसरी. व्हेअर इन द स्मॉल एरियाज, राईट. तर आपण प्रोसिजर पाहूया कसा फाइंड आउट करतो आपण पॉइंट. तर पहिला जो पॉइंट आहे हा ए आहे, त्याचा इलिव्हेशन आहे 98.75 आणि बी पॉइंट आहे 100.75. दुसरा पॉइंट आहे. पण मला कंटूर लाईन्स ड्रॉ करायची आहे 99 मीटर इलिव्हेशनची. तर 99 मीटर इलिव्हेशन याच्यामध्ये दोन ए बी जी लेंथ आहे त्याच्या कुठल्या तरी मधल्या पॉइंटवर आपल्याला 99 मीटरचा इलिव्हेशन कंटूर लाईन मिळेल. तर मला त्यासाठी काय करावं लागेल, मला डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. तर डिस्टन्स फाइंड आउट कसं करायचं आपण पाहूया. तर सर्वात आधी समजून घ्या की ही जी ग्रीड लाईन्स आहे ही 10x10 ची आहे, म्हणजे 10 मीटर बाय 10 मीटर. तर डिस्टन्स बिटवीन ए पॉइंट अँड बी पॉइंट किती आहे 10 मीटर. तर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे 99 मीटर इलिव्हेशनच्या कंटूर लाईन्स ए पासून. तर हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 99 मायनस 98.75 डिवायडेड बाय 100.75 मायनस 98.75 होल डिवायडेड बाय इंटू 10. आता 10 म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ठीक आहे, 10 मीटर. तर आपल्याला आन्सर मिळेल 1.25. म्हणजेच 99 मीटर इलिव्हेशनची जी कंटूर लाईन्स आहे हे ए पासून 1.25 मीटरवर आहे. तर तिथे मी पॉइंट मार्क करेल आणि अशा प्रकारे मी प्रत्येक ग्रीड लाईन्स मध्ये मी मार्क करत जाईल आणि 99 मीटर इलिव्हेशनची कंट्रोल लाईन मी फाइंड आउट करेल. ठीक आहे, ही एक मेथड आहे. तर त्यानंतर आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड मध्ये खूप इझी ग्राफिकल मेथड आहे. त्यामध्ये एक्स ऍक्सिसला डिस्टन्स असते आणि वाय ऍक्सिसला एलिव्हेशन असते. आता आपण पाहू शकता तर ए पॉइंट आणि बी पॉइंट. ए पॉइंटचा इलिव्हेशन आहे 51.5 मीटर आणि बी पॉइंटचा इलिव्हेशन आहे 62.5 मीटर. आता मला इलिव्हेशन ऑफ 55 मीटर डिस्टन्स किती आहे फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेल, एक्स ऍक्सिस जो ओरिजिन आहे तिथनं डिस्टन्स मेजर करेल 55 मीटरच्या इलिव्हेशन पर्यंत. वाय ऍक्सिस हे या प्रकारे मला डिस्टन्स मिळेल. तर खूप इझी मेथड आहे. ग्राफिकल मेथड ऑफ इंटरपोलेशन इज सिम्पलर ॲज कम्पेअर्ड टू अर्थमॅटिक मेथड अँड ऑल्सो द रिझल्ट आर ॲक्युरेट, राईट. रिझल्ट सुद्धा ॲक्युरेट आहे कारण की आपण ग्राफ यूज करत आहे, राईट. तर त्यानंतर जी मेथड आहे हे बाय इस्टिमेशन. द पोझिशन ऑफ अ कंट्रोल पॉइंट्स बिटवीन ग्राउंड पॉइंट्स आर इस्टिमेटेड रफली अँड कंट्रोल आर देन ड्रॉन थ्रू दिस पॉइंट. म्हणजे दिस इज अ रफ मेथड अँड इट इज सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप. आणि accuracy of this method depend upon the skill and experience of a surveyor. ठीक आहे, एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे. आणि जी रफ मेथड आहे मी म्हणजे सपोज मला एक 100 मीटर इलिव्हेशनची कंट्रोल लाईन्स आहे, एक 200 मीटरची आहे. मला जर
कुठेतरी मधला इलिव्हेशन कंट्रोल लाईन्स मला ट्रेस करायची असेल तर मी रफली मी तिथे कुठलाही पॉईंट घेईल आणि कंट्रोल लाईन्स ड्रॉ करेल. अशा प्रकारे हे एक रफ मेथड आहे. त्यानंतर आपण स्टेप जेव्हा आपण SWDTM सॉफ्टवेअर मध्ये इंटरपोलेशन करू तर पहिली जी स्टेप आहे तर त्यामध्ये आपल्याला पॉइंट्स मध्ये जावं लागते. त्यानंतर इंटरपोलेट बिटवीन 2 पॉइंट्स म्हणावं लागते आणि त्यानंतर आपले इंटरपोलेशन स्टार्ट आहे. तर पहिली स्टेप 2 जी आहे त्या स्टेप 2 मध्ये आपल्याला नंबर ऑफ पॉइंट टू बी इन्सर्टेड म्हणजेच काय आहे, आपल्याला इंटरपोलेशन मध्ये किती पॉइंट इंटरपोलेट करायचे आहे आपण किती पण करू शकतो. तर ते इंटरपोलेशन आपण करू शकतो आणि त्याच प्रकारे एक्स्ट्रापोलेशन सुद्धा करू शकतो. आपण ते कसं करायचं आपण प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत. एंटर नंबर ऑफ पॉइंट टू बी इन्सर्टेड, फर्स्ट पिक फर्स्ट कॉर्नर पॉइंट अँड पिक नेक्स्ट पॉइंट. म्हणजे आपल्याला 2 पॉइंट सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इंटरपोलेशन कम्प्लीट होणार आहे. तर चला तर मग पाहूया. ही आहे कंटूर, हा आहे कंटूर मॅप. तर यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळे कंटूर लाईन्स आपण इथे ड्रॉ केलेले आहे. आता मला इंटरपोलेशन एक्स्ट्रापोलेशन कसं करायचं आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी एक पॉइंट घेतलाय A आणि B. आता मला ही कंटूर लाईन्स आहे, ही कंटूर लाईन किती इलिव्हेशनची आहे आपण फाइंड आउट कसं करायचं. इथे या कंटूर लाईन्सवर सिलेक्ट करायचं आहे आणि राईट क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे, या कंटूर लाईन्सवर राईट क्लिक करून आपण इलिव्हेशन फाइंड आउट करणार आहे. प्रॉपर्टीज मध्ये जायचं आहे. प्रॉपर्टी मध्ये गेल्यानंतर या प्रकारे आपल्याला इथे दिसणार आहे. हे बघा, इलिव्हेशन 1303, एरिया किती आहे 237.528, लेंथ किती आहे या कंट्रोल लाईनची 97.13. तर आपल्याला इथे काय काम आहे इलिव्हेशनचं, ते या कंट्रोल लाईनचा इलिव्हेशन किती आहे 1303. ठीक आहे. तर त्यानंतर जी बी कंट्रोल लाईन आहे त्याच्या इलिव्हेशन फाइंड आउट करूया. राईट क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टी चेक करायची आहे. तर इथे या कंट्रोल लाईनचा इलिव्हेशन किती आहे 1302. ठीक आहे. हे 1302 आणि 1303 म्हणजेच काय, व्हर्टिकल इंटरव्हल किती आहे कंट्रोलचा 1 मीटर. ए आणि बी जी कंट्रोल लाईन्स आहे याचा इंटरव्हल किती आहे 1 मीटर. इलिव्हेशन डिफरन्स किती आहे 1 मीटरचा. तर मला इथे इंटरपोलेशन करायचं आहे. तर काय करायचं आहे, SWDTM सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे आणि पहिला टॅब आहे पॉइंट्स. त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट इंटरपोलेट बिटवीन 2 पॉइंट्स यावर क्लिक करायचं आहे. इंटरपोलेट बिटवीन 2 पॉइंट्स. तर त्यानंतर आपल्याला या प्रकारे प्लस साइन इन आणि इथे लिहिलेलं आहे एंटर नंबर ऑफ पॉइंट टू बी इन्सर्टेड. एंटर नंबर ऑफ पॉइंट टू बी इन्सर्टेड. मला किती पॉइंट मध्ये इंटरपोलेशन करायचं आहे ते तो पॉइंट मध्ये आपल्याला इथे प्रेस करायचं आहे. मला 3 पॉइंट मध्ये इंटरपोलेशन करायचं, मी 3 प्रेस करेल आणि एंटर करेल. तर त्यानंतर एंटर और पिक फर्स्ट कॉर्नर पॉइंट. तर पहिला पॉइंट मी सिलेक्ट करणार आणि त्यानंतर विचारत आहे एंटर और पिक नेक्स्ट पॉइंट. तर मी नेक्स्ट पॉइंट क्लिक करणार. या प्रकारे माझं इंटरपोलेशन झालं आहे. म्हणजे आपण पाहिलं होतं ना 13, ही जी कंट्रोल लाईन्स आहे हे 1302 आणि ही जी कंट्रोल लाईन्स आहे 1303. तर यामधले जे 3 पॉइंट आहे आपल्याला इथे दिसत आहे. तर याची स्केल खूप जास्त आहे, राईट. तर या टेक्स्टची स्केल कमी करण्यासाठी काय करायचं आहे, ही टेक्स्ट सिलेक्ट करायची आहे आणि राईट क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टी मध्ये जायचं आहे आणि इथे स्केल XYZ ही कमी करायची आहे. मी इथे 0.1 करतो तर ती स्केल ऑटोमॅटिकली कमी होईल. या प्रकारे स्केल कमी झाली आहे. आपण पाहू शकता इंटरपोलेट झालेला आहे पॉइंट्स. पहिला पॉइंट किती आहे 1302.750. म्हणजे ही जी कंट्रोल लाईन्स आहेत ही आहे 13.02. तर त्यानंतर हे ऑफसेट पडले आहे आणि ऑटोमॅटिकली इंटरपोलेट झालाय. तर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे ए पासून. तर ही जी कंट्रोल लाईन आहे 1302.750 ची इलिव्हेशनची जी कंट्रोल लाईन आहे तर त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेल, सिम्पली लाईन कमांड यूज करेल. सिलेक्ट लाईन कमांड अँड सिलेक्ट फर्स्ट पॉइंट अँड सिलेक्ट दिस नेक्स्ट लास्ट पॉइंट.
तर याच्यामध्ये लेंथ फाइंड आउट करायचं असेल तर इथे क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टी चेक करायची आहे, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टी चेक करायची आहे आणि इथे लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेंथ किती आहे? 0.4735. म्हणजेच काय, याच्यामध्ये जो ऑफसेट पडला आहे 0.475 चे आहे. ठीक आहे, आपण बी पासून सुद्धा आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सिलेक्ट लाईन कमांड अँड सिलेक्ट दिस पॉइंट, राईट. यावर सिलेक्ट करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर्टी मध्ये जायचं आहे. तर आपण लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. किती आहे? 0.4735 लेंथ आहे. तर या प्रकारे आपण डिस्टन्स सुद्धा आपण मिळवू शकतो. म्हणजेच काय, 1302.250 ही जी याची जी कंटूर लाईन्स आहे ते बी पासून किती अंतरावर आहे? 0.47 मीटरवर. तर या प्रकारे आपण इंटरपोलेशन केलं आहे. तर त्यानंतर आपण एक्स्ट्रापोलेशन करूया. तर एक्स्ट्रापोलेशन करण्यासाठी हे बघा, ही एक कंटूर लाईन्स आहे, ही आहे कंटूर लाईन. तर मला या कंटूर लाईन आपण सर्व आधी आपण फाइंड आउट करूया ही कंटूर लाईन किती इलिव्हेशनची आहे. तर यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक प्रॉपर्टी आणि मी चेक करत आहे या कंटूर लाईनचा इलिव्हेशन किती आहे. 1298 मीटर. ठीक आहे, या 1298 मीटर एलिव्हेशन आहे या कंट्रोल लाईनचा. तर मला आपण पाहू शकता ही बाउंड्री लाईन आहे. ठीक आहे, ही बाउंड्री लाईन आपण ट्रेस केली आहे. तर याच्या आपण राईट साईडनं मला एक्स्ट्रापोलेट करायचा आहे पॉइंट. तर एक्स्ट्रापोलेट कसं करायचं आहे आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. तर सर्वात पहिली जी प्रोसिजर आहे तर सर्वात आपल्याला SWDTM सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. हे पाहू शकता, त्यामध्ये पॉइंट्स म्हणून जायचं आहे, इंटरपोलेट बिटवीन 2 पॉइंट्स म्हणायचं आहे. ठीक आहे, एंटर अ पॉइंट टू बी इन्सर्टेड. मला 6 पॉइंट एक्स्ट्रापोलेट करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. आणि एंटरवर फर्स्ट कॉर्नर पॉइंट, मी हा पहिला पॉइंट क्लिक करणार आहे आणि एंटर ऑर पिक नेक्स्ट पॉइंट, मला नेक्स्ट पॉइंट इथे क्लिक करायचं आहे. या प्रकारे एक्स्ट्रापोलेट झालंय. ठीक आहे, आपण पाहू शकता किती पॉइंट्स आहे. ठीक आहे, हे एक्स्ट्रापोलेट पॉइंट झाले 1 2 3 4 5 6. या प्रकारे एक्स्ट्रापोलेशन झालं आहे. तर आपण इथे जॉईन सुद्धा करू शकता. एक्स्ट्रापोलेशन केल्यानंतर हे स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, या प्रकारे. आणि ही जी लेंथ सुद्धा मेजर करू शकता. लेंथ साठी काय करायचं आहे, प्रॉपर्टी मध्ये जायचं आहे आणि इथे लेंथ पाहायची. लेंथ किती आहे? 927.1958 मीटर, 927.19 मीटर. ठीक आहे, आपण लेंथ सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. या प्रकारे एक्स्ट्रापोलेशन करायचं आहे. तर ठीक आहे, या प्रकारे आपण ही एक्स्ट्रापोलेशन आणि इंटरपोलेशन कसं करायचंय आपण या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली आहे. तर आपण इंटरपोलेशन आणि एक्स्ट्रापोलेशन कसं करायचं आपण इथनं शिकलो आहे. तर ठीक आहे, आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बाकी गोष्टी करणार आहोत. कंटुरिंग वर्क मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसिजर्स आहे बाकी पण आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू.